उत्कृष्ट असा षटकार. यॉर्कर चेंडू होता तरी ते फलंदाजांनी टोलवलेला आहे. सुंदर असा चेंडू टाकलेला आहे परंतु वाईड. अतिरिक्त धावसंख्येत 1 भर. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. डॉट बॉल. धावसंख्या झालेली आहे 2 चेंडू 7 धावा. अतिरिक्त असा चेंडू आणि धावसंख्येत 1 भर. 2 चेंडू 8 धावा. थोडा जस्ट मिस झालेला आहे. पंच काय वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येत 1 भर. आणि उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे रोहित कांबळे यांनी. आणि हा या टीमचा अतिशय भेदक असा फलंदाज होता. त्याला बाद करण्यात यश मिळालेलं आहे गोलंदाजाला. आणि तेवढीच उत्कृष्ट अशी कॅच रोहित कांबळे यांच्याद्वारे. जेवढं कौतुक कराल तेवढं कमी आहे रोहित कांबळे यांचे. फलंदाज नाव पंढरी. 3 चेंडू. सुंदर असा चेंडू आणि 1 रन घेण्यात फलंदाज यशस्वी झालेले आहे. अशा प्रकारे धावसंख्येत 1 भर. अगेन डॉट बॉल. गोलंदाजाकडून अपील करण्यात आलेले आहे परंतु पंचांनी अपील फेटाळलेला आहे. पुन्हा एकदा सुंदर आणि अशा प्रकारे रनआउट करण्यात यशस्वी झालेले. अतिशय कॅप्टन्सला विनंती. 10 मी सर्व टीमच्या कॅप्टनना विनंती करतो की ज्यांची एंट्री फी यायची बाकी आहे नो बॉल त्यांनी कृपया आयोजकांकडे आपली नाही दिलाय रे. ज्या संघांची प्रवेश फी येणे बाकी आहे त्या संघांच्या कर्णधारांनी आयोजकांकडे प्रवेश फी द्यायची आहे जेणेकरून पुढे आपल्याला अवघड जाणार नाही. सुंदर चेंडू. धावसंख्येत 1 भर. नो बॉल आणि फलंदाज 1 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. पुढचा चेंडू जो असेल तो फ्री हिट असणार आहे याची दक्षता घ्यायची आहे फलंदाजांनी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न फ्री हिटचा फायदा घेण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव घेण्यात फलंदाज यशस्वी झालेले आहेत. चार चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा नो चेंडू आणि पुन्हा एकदा फ्री हिट. फ्री हिट कंटिन्यू. बघूया फलंदाज फायदा उठवतात का. पुन्हा एकदा नो चेंडू आणि 22 अतिरिक्त धावसंख्या. या बॉलला 2 धावा देण्यात आलेल्या आहेत. फ्री हिट कंटिन्यू. पुन्हा एकदा नो बॉल आणि
फलंदाजांनी त्याचा पूर्णपणे फायदा उचललेला नाहीये आणि अशा प्रकारे फ्री हिट कंटिन्यू. धावसंख्या किती झालेली आहे? 22. 4 बॉल 22. आणि फ्री हिट असल्यामुळे झेलबाद देता येणार नाही. पुन्हा एकदा नो बॉल. पंचांचा निर्णय पुन्हा एकदा नो बॉल. फ्री हिट कंटिन्यू. आणि फ्री हिटचा फायदा उचलण्यात पुन्हा एकदा फलंदाज अयशस्वी ठरलेले आणि धावसंख्येत 1 नी भर पडलेली आहे. हरेश गुलाब खतरनाक प्लेयर. पुन्हा एकदा नो बॉल. परंतु फलंदाज पुन्हा एकदा अयशस्वी ठरलेले आहे चेंडूचा फायदा उचलण्यासाठी. मला तरी वाटतंय या गोलंदाजाने आतापर्यंत 2 ओव्हर तरी टाकलेले असतील, 2 षटकार तरी टाकलेले असतील. 12 चेंडू टाकून झालेत परंतु अजून देखील षटक संपलेले नाहीये. फ्री हिट आहे. सुंदर असा पटकार. फलंदाजांनी या वेळेला त्याचा फायदा उचललेला आहे आणि अशा प्रकारे 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 30 रन. 33. बॉलर नेम आणि आता पाहू शकतो हरेश गुलाब द मॅन द मेट मेस्टेड. नाहीये आणि कॅच ड्रॉप झालेली आहे. डेड बॉल. पंचांचा इशारा नो नाहीये. मी रिक्वेस्ट करतोय मागून कोणी बॉल टाकताना बोलायचं नाहीये. मी एक रिक्वेस्ट करतोय. एक मिनिट त्यांना घेऊन द्या. त्यांना निर्णय घेऊ द्या. फक्त बॉल टाकताना कोणी बोलायचं नाहीये. बाकी नंतर बोला, त्याच्या आधी बोला. फक्त बॉल टाकताना बोलू नका. आपल्यालाच कन्फ्युजन होतंय. हे नो आहे. थर्ड अंपायर बॉलरनी रिव्ह्यू घेतलेला आहे. आपल्याकडे रिव्ह्यू नव्हता तरी पण त्यांच्या मागणीनुसार आपण त्यांना एकदा दाखवतोय. फक्त पंचांनी बघायचं आहे. पंचांचा जो काही निर्णय असेल तर त्यांनी लवकरात लवकर कळवायचा आहे एकदा रिव्ह्यू बघून. बाकीच्या मी प्लेयर्सला विनंती करतो की बॉल टाकताना फक्त कोणी बोलायचं नाहीये. त्यामुळे कन्फ्युजन होत आहे आणि त्याचमुळे आपल्याला आता रिव्ह्यू घ्यायला लागत आहे. मी पुन्हा एकदा सर्व संघांच्या संघ मालक तसेच कर्णधारांना विनंती करतो की ज्यांनी कोणी आजच्या सामन्याची प्रवेश फी जमा केलेली नसेल त्यांनी कृपया लवकरात लवकर आयोजकाकडे प्रवेश फी जमा करायची आहे, जेणेकरून आपल्याला सर्व मॅच संपल्यानंतर थांबायला लागणार नाही. पंचांनी त्यांचा निर्णय कळवायचा आहे. नो नाहीये. हा बॉल चेंडू जो आहे हा ग्राह्य धरला जाणार आहे. हा चेंडू नो नव्हता तर बॉल काउंट करण्यात येईल. चला मॅच लवकरात लवकर सुरू करायची.
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि अतिरिक्त धावसंख्येत एकने भर. वाईड चेंडू. एक डिक्लेअर. त्रिफळाचीत. बॉल एवढा स्लो टाकला होता की फलंदाज बॉल वाचण्यात अयशस्वी ठरला आणि त्रिफळाचीत झालेला आहे. शैलेश यांच्याद्वारे खूप सुरेख अशी आणि चतुर अशी गोलंदाजी. बॅट्समन नेम. मी सगळ्यांना एक विनंती करतो, नवीन बॅट्समन नवीन बॉलर जो कोणी येईल त्यांनी आपलं नाव सांगायचंय पहिले. एक डिक्लेअर. 5 चेंडू झाले ना अंपायर. 5 चेंडू 1 टू गो. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न परंतु रोहित कांबळे यांच्याद्वारे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्येत 1 धावांनी भर. धावसंख्या झालेली आहे 39 ओव्हर. 3 ओव्हर 39. अतिरिक्त धावसंख्येत एकने भर. वाईड चेंडू. आणि ग्राउंड शॉट सुंदर मारलेला आहे आणि 2 धावा घेण्यात फलंदाज यशस्वी झालेले आहेत. तशा प्रकारे त्यांच्यात उत्कृष्ट असा ताळमेळ बसलेला आहे दोन्ही फलंदाजांमध्ये, त्यामुळे ते धावसंख्या घेण्यात यशस्वी होत आहेत. पुन्हा एकदा सुंदर चेंडू परंतु क्षेत्ररक्षकाने तो उडवलेला आहे आणि फलंदाज 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा षटकार मॅक्सिमम. नवीन फलंदाज आहेत परंतु असं वाटत नाही ते नवीन आहेत, ते पहिलेच सेट होऊन आलेले आहेत आणि षटकार ठोकलेला आहे. डॉट बॉल. डॉट बॉल. उत्कृष्ट कमबॅक बॉलरद्वारे. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनला. फलंदाज 1 धाव घेण्यात यशस्वी. आणि जेल बाद. एका क्षेत्ररक्षकाकडून सुटून दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने झेल बाद केलेला आहे. सुंदर अशी कॅच आणि याच्या आधी अशीच कॅच आपल्याला बघायला भेटली होती. पुन्हा एकदा आपल्याला अशीच कॅच बघायला भेटलेली आहे, त्यामुळे त्याबद्दल खेळाडूंचे धन्यवाद. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 51. शेवटचं षटक घेऊन येत आहे रोहित कांबळे. रोहित कांबळे हे कल्याण दिवाणी संघटना यांच्याकडनं खेळतात आणि आज वेगळ्या टीममधनं खेळत आहेत. बघूया ते त्यांच्या संघासाठी कशा प्रकारे योगदान देतात ते शेवटचं षटक घेऊन. थोडं 1 मिनिट थांबायचं आहे. रोहित कांबळे. खतरनाक चेंडू. खतरनाक. वाईड आहे का नो आहे. पंच. पंच 1 मिनिट. दोघांना डिसिजन घेऊ द्या. 1 मिनिट दोघांना डिसिजन घेऊ द्या.
काय पंच? नो बॉल, नो बॉल आणि एक अतिरिक्त धावसंख्या. फ्री हिट पण देण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा नो चेंडू आणि अतिरिक्त एक धावसंख्या. 2 चेंडू. सुंदर असा चेंडू टोलवलेला आहे फलंदाजाने आणि बघूया फलंदाज एकच धावसंख्या घेण्यात यशस्वी झालेले. फ्री हिटचा फायदा उचलताना आला फलंदाजांना आणि अशा प्रकारे उत्कृष्ट असा षटकार. पुन्हा एकदा नो चेंडू रोहित कांबळे यांच्याद्वारे आणि फलंदाज एक धावसंख्या घेण्यात यशस्वी झालेला आहे. पुन्हा एकदा फ्री हिट. फ्री हिट. 1 मिनिट थांबवायची आहे. सामना जरा थांबवायचा आहे. इथे थोडं कन्फ्युजन झालंय रन मोजण्यामध्ये. सामना थांबवायचा आहे. सर स्कोर अंपायर 63. ओ आणि पंच बाद 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 बाद. फ्री हिट आहे. फ्री हिटला स्टंपिंग आउट असतं फ्री हिटला. हा ठीक आहे. तो आउट बोलला तर मला द्यायचं ते. फ्री हिट आहे. फ्री हिट आहे दादा. थोड्या वेळासाठी मॅच थांबलेली आहे. टेक्निकल एरर आलेला आहे थोडासा. थोडं बाहेर वाद. पंच स्कोर सांगा एकदा. बॉल 4 चेंडू पुढे येऊन खेळलेले आहे फलंदाज, परंतु एकच धाव भेटणार आहे त्यांना. 5 चेंडू 64 धाव संख्या झालेली आहे. शेवटचा चेंडू या इनिंगचा आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी. बघूया किती धाव संख्या घेण्यात यशस्वी होतात आणि आउट. आउट. पंचांचा निर्णय तिकडे आउट झालेला आहे. 65 धावा झालेल्या आहे आणि बॉलिंग करणाऱ्या संघाला 66 धावांची आवश्यकता 30 चेंडू मध्ये. अशा प्रकारे मी पुढील 2 संघांना विनंती करतो त्यांच्या कर्णधारांना की त्यांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. पुढील 2 संघ टर्निंग पॉइंट आणि सुपर स्ट्रायकर च्या संघांना मी विनंती करतोय की त्यांनी लवकरात लवकर यायचं आणि नाणेफेक करून घ्यायची आहे. टर्निंग पॉइंट संघाचे कर्णधार, टर्निंग पॉइंट संघाचे कर्णधार यांना दुसरा पुकार. 3 पुकार केल्यानंतर जर कर्णधार आला नाही तर संघ बाद करण्यात येईल. लगेच तिसरा पुकार देतोय मी. टर्निंग पॉइंट टर्निंग पॉइंट संघाला तिसरा पुकार. टर्निंग पॉइंट संघाच्या कर्णधारांना 3 पुकार दिलेले तरी ते आलेले नाहीयेत. -10 देण्यात येईल त्यांना. विवेक जाधव यांनी लवकरात लवकर येऊन टॉस सोडून घ्यायचंय. टर्निंग पॉइंट संघाचे कर्णधार आणि सुपर स्ट्रायकर संघाचे कर्णधार आपण कॅमेरा समोर यायचे. टॉस उडवून घ्यायचंय. सुपर स्ट्रायकरनी कॉल दिलेला आणि हेड्स आणि फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे सुपर स्ट्रायकर संघाने, ज्यामध्ये मी सुद्धा खेळतो आणि आमची बॅटिंग आहे.
फलंदाजीच्या बाजूनी. बॉलिंग करणाऱ्या संघाला सॉरी बॅटिंग करणाऱ्या संघाला 66 धावांची आवश्यकता आहे. बॅट्समन नेम सचिन वाघमारे. हे लेदर बॉल मध्ये देखील एकदम कडक खेळतात. आता बघूया आपण बॉक्स मध्ये कसे खेळतात ते. चमडी नाही, लेदर लेदर. चामड्याचा बॉल, चमडीचा नाही. चामडा सर, चामडी चमडी नाही. चला, बॉलरने मिटलं तुम्हाला पंच? बॉलरने मिटलं. ओके, स्टार्ट. फलंदाजी करणाऱ्या संघाला 66 धावांची आवश्यकता, 2 छक्के. प्रथम चेंडू आणि अतिरिक्त धावसंख्या, वाईड चेंडू. आणि अशा प्रकारे एक चेंडू 2 धावसंख्या. धावसंख्येत भर. आणि पुन्हा एकदा मागे गेलेला आहे कट लागून, त्यामुळे धावसंख्येत 1 भर. 2 चेंडू 3 धावा. सुंदर टोलवण्याचा प्रयत्न आणि धावसंख्या 1 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहे. 3 चेंडू 4 धावा. बम केलेला. अरे 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 फिल्डर थोडासा सरकलेला आहे, फिल्डरचा पाय सरकलेला आहे, त्यामुळे यॉर्कर असा चेंडू सचिन वाघमारे यांना कळालेलाच नाही आणि सचिन वाघमारे यांनी फास्टची कॉल दिलेला आहे. फास्टचा मी गोलंदाजाला विनंती करतो थोडा हळू टाकायचा आहे. फास्टचा कॉल आला आपल्याला. मस्त शॉट मारलेला सचिन वाघमारे यांनी आणि बघूया आपण 2 रन घेण्यात यशस्वी होतात का नाही. सचिन वाघमारे 2 रन घेण्यात यशस्वी. अशा प्रकारे 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 8 रन. अरे वा, सुंदर टोलवलेला आहे आणि एक धावसंख्येत 1 भर. बॉल असा बाउन्स होऊन आलेला आहे. सचिन वाघमारे हे वर मारलेला आहे पण एवढाच वर नाही गेलाय आणि झेलबाद झालेला आहे. पुढील बॅट्समन आपलं नाव सांगायचं आहे. फलंदाज नीरज. 2 नीरज. अरे वा, सुरेख टोलवलेला आहे परंतु जो नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन आहे त्यांनी व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे नवीन आलेला नीरज बाद झालेला आहे. नेक्स्ट बॅट्समन हरीश गुलाब. जोर, बापरे, सुंदर असा चेंडू होता. फलंदाज रीड करण्यात अयशस्वी. वा, सुंदर. 1 रन. 1 रन डिक्लेअर. हरीश गुरप. शॉट आहे परंतु वर लागून खाली आलेला आहे. 1 रन.
हरेश गुराप यांनी 2 धावसंख्या घेतलेल्या आहे, चोरटी धाव आणि ती यशस्वी. धावसंख्या काय झाली अंपायर? 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 12. अतिरिक्त धावसंख्येत 1 नि भर. वाईड चेंडू. आणि धावसंख्या 2 धावांनी भर. हरीश गोराप यांनी खूप सुंदर असा चेंडू टोलवलेला होता, परंतु तो जाळीला लागल्यामुळे परत खाली आलेला आहे. जर जाळी नसती तर तो पार होऊन बिल्डिंग छेदून गेला असता. ब्रेक टोलवलेला आणि गचाळाचं क्षेत्ररक्षण. बघूया त्याचा फायदा भेटतो का? आणि पुन्हा एक आणि अशा प्रकारे 3 धावा घेण्यात हरेश गुराप यशस्वी झालेले आहेत. खतरनाक अशी फलंदाजी हरेशद्वारे. नो चेंडू आणि फ्री हिट. अतिरिक्त धावसंख्येत 1 नि वाढ. फ्री हिट. पुन्हा नो बॉल, परंतु फलंदाज अयशस्वी ठरलेले आहे बॉलचा फायदा उचलण्यासाठी. पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू. फ्री हिट कंटिन्यू आहे. सुंदर टोलवलेला आहे, परंतु बॉल वर लागून खाली आलेला आहे. मस्त मारला होता हरेश गुलाब यांनी आणि 2 धावा चोरण्यात यशस्वी झालेले आहेत. जेव्हापासून हरेश गुलाब स्ट्राईकवर आले धावसंख्येत वेगाने वाढ होते, आपण बघू शकता. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने बळ. वाईडला एक्स्ट्रा नाहीये, बाईज नाहीये, फक्त एकच आहे. सुंदर असा टोललेला चेंडू, परंतु धावसंख्येत 1 नेच वाढ होत आहे. कीपरनी पण चालाक पद्धतीने बॉल अडवलेला आहे. लास्टचा बॉल आहे, शेवटचा चेंडू. हरेश गुराप चतुर गोलंदाज. पुढील गोलंदाज मोरेसन. मस्त असा लेग कटर टाकला होता आणि 1 रन डिक्लेअर. चॉईस आहे तुमच्याकडे, तुम्ही ठेवू शकता स्ट्राईक किंवा त्यांना देऊ शकता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर क्षेत्ररक्षण. झेल सुटलेला आहे आणि धावबाद करण्याचा मोरे सरांद्वारे प्रयत्न अपील करण्यात आलाय, परंतु पंचांनी अपील फेटाळलेलं आहे. पुढे येऊन सुंदर मारला होता, परंतु पुन्हा एकदा झेल सोडलेली आहे अंदाजाने. हरीश गुलाब स्ट्राईकवर. खतरनाक शॉट आणि तेवढाच खतरनाक क्षेत्ररक्षण. फलंदाज 1 धाव घेण्यात यशस्वी. सुरेख आणि मॅक्सिमम 6 रन. या इनिंगचा पहिला षटकार.
नाही नाही, क्लिअर आहे, क्लिअर आहे. 6 रन, 6 रन क्लिअर आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी 6 दिलेले आहेत, तर 6च राहणार आहेत. 6 6 6 6 आहे. 6 आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांची कोणीही वाद घालू नये. पंचांची वाद घालू नये. पंचांनी निर्णय दिलेला आहे. ओव्हर 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 झालेली आहे. स्कोर काय झालाय अंपायर? ओव्हर किती पाहिजे? एका ओव्हरला 31 रनची आवश्यकता आहे. शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या षटकात 31. 4 ओव्हर झालेले आहेत. चालेल. 31 धावांची आवश्यकता. 6 चेंडू मध्ये 31 धावसंख्या हवी आहे. पहिला चेंडू. अरे मोरे सरांनी जी फिल्डिंग केलेली आहे, जे क्षेत्ररक्षण केलेलं आहे, ते तरुण मुलांना लाजवेन असं क्षेत्ररक्षण होतं. गोलंदाज त्रिफळाचीत झालेला आहे. अतिशय वेगवान असा 150च्या गतीने येणारा चेंडू होता. सुंदर फटकार, सुंदर फटकार. त्याच्या या फटकारवरनं असं वाटतंय की त्याने जरा लवकर यायला हवं होतं. हरेश गुराप आउट झालेला आहे. जेव्हापासून हरेश स्ट्राईकवर आला तेव्हापासून खरंच धावसंख्येत वाढ होत होती ती. आता बघूया 2 बॉला ते काय करू शकतात. बॅट्समन नेम अर्जुन. एक धावसंख्येत वाढ. शेवटचा चेंडू. फलंदाज हसत हसत खेळत आहे एकदम. वाईड चेंडू. पुढच्या मॅच साठी तयार राहायचंय सुपर स्ट्रायकर्स. आणि डॉट बॉल. अशा प्रकारे मोरे 11 संघ विजयी ठरलेला आहे. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. हारलेल्या संघाचे आभार. खूप सुरेख खेळलात हरेश गुलाब तुम्ही.